आपली आयडेंटिटी लपवून मुलींशी फ्लर्ट करण्यासाठी अनेक तरुण डेटिंग ॲप्सचा वापर करतात। मग यातून होणाऱ्या फसवणुकीची अनेक प्रकरणं घडतात। समलैंगिक पुरुषांसाठीही अनेक डेटिंग ॲप्स आहेत। या गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून अलीकडेच अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। उच्च पदावर काम करणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याची या गे डेटिंग ॲपमुळे मोठी फसवणूक झाली। गे डेटिंग ॲपवर ओळख झाली, मात्र हीच ओळख पुढे या अधिकाऱ्याच्या अंगलट आली। ज्या मुलाला हा बँक अधिकारी पार्टनर म्हणून भेटला त्यानेच बँक अधिकाऱ्याकडून 79,300 रुपये लुटले। तसंच आणखी पैसे उकळण्यासाठी आरोपीकडून बँक अधिकाऱ्याला धमक्या दिल्या जात होत्या। इतकंच नाही तर त्याच्यावर अत्याचारही करण्यात आले। अकोल्याच्या या घटनेमुळे गे डेटिंग ॲप आणि त्यातून होणाऱ्या गैरप्रकारांचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। अकोल्यात नेमकं घडलं काय? गे डेटिंग ॲप समलैंगिक पुरुषांना फसवण्याचा सापळा कसा ठरतोय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा एक बँक अधिकारी गे डेटिंग ॲपवर ॲक्टिव्ह होता। अशातच त्याची काही दिवसांपूर्वी याच ॲपवर एका मुलाशी ओळख झाली। ही ओळख हळूहळू वाढली आणि हे दोघं तासनतास एकमेकांशी बोलायला लागले। त्यांचं व्हॉट्सअप चॅटिंगही सुरू झालं। याच दरम्यान त्या मुलानं 14 जूनला बँक अधिकाऱ्याला हिंगणा फाट्यावर भेटायला बोलवलं। तिथं मनीष नाईक नावाचा आरोपी या बँक अधिकाऱ्याला भेटला। तिथून कारनं ते अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीच्या काठावर गेले। ते ज्या ठिकाणी भेटले ते अकोल्यातलं निर्जन स्थळ असल्याचं सांगण्यात येतं। मनीषनं तिथे बँक अधिकाऱ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। बँक अधिकाऱ्याला मनीष सोबतची भेट ही एक डेट वाटत होती, मात्र मनीष सोबतच्या भेटीनं काही वेळातच वेगळं वळण घेतलं। मनीषनं त्याच्या आणखी 3 साथीदारांना बोलावून घेतलं। मनीषच्या साथीदारांनी मनीष आणि बँक अधिकाऱ्याच्या शारीरिक संबंधाचा लपून व्हिडिओ काढला। त्यानंतर मनीष आणि त्याच्या साथीदारांनी बँक अधिकाऱ्याला मारहाण केली, त्याच्यासोबत जबरदस्ती केली आणि त्याच्याकडून त्याच वेळी 30,000पेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर करून घेतले। मात्र बँक अधिकाऱ्याच्या अडचणी एवढ्यावरच संपल्या नाहीत। शारीरिक संबंध ठेवताना जो व्हिडिओ आरोपींनी शूट केला होता त्यावरून आरोपींनी बँक अधिकाऱ्याला पुन्हा ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याच्याकडून खंडणीची मागणी केली जाऊ लागली। या सगळ्या प्रकरणात आरोपींनी बँक अधिकाऱ्याकडून टप्प्याटप्प्यानं तब्बल 79,300 रुपये लुटले। तरीही आरोपींच्या धमक्या काही थांबल्या नाहीत। आपल्या बदनामीच्या भीतीनं बँक अधिकारीही सुरुवातीला गप्प बसला। आपल्यावर झालेला अत्याचार सहन करत राहिला। त्याच्या याच हतबलतेचा हे आरोपी वापर करून घेत होते। त्यांच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या। तुझा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देत ते बँक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत होते। शेवटी या धमक्यामुळे होणारा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेला। तेव्हा संबंधित बँक अधिकाऱ्यानं खदान पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या घटनेची तक्रार केली। बँक अधिकाऱ्यासोबत ही घटना घडून बरेच दिवस झाल्यानं या आरोपींना कसं पकडायचा हा प्रश्न पोलिसांसमोर होता। बँक अधिकाऱ्याकडे आरोपीचा फोटो किंवा त्याच्या साथीदारांबाबतची इतर कोणतीच माहिती नव्हती। पोलिसांकडे फक्त या आरोपीचा फोन नंबर होता। त्यावरून पोलिसांनी सापळा रचला। त्याला फोन करून भेटण्यासाठी बोलवायला पोलिसांनी सांगितलं। त्यानुसार मनीष पुन्हा बँक अधिकाऱ्याला भेटायला आला आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकला। पोलिसांनी मनीष नाईक या आरोपीला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केल्यानंतर या प्रकरणातला दुसरा आरोपी मयूर बागडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जबरी चोरी, खंडणी मागणे, IT ॲक्ट या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी दिली। अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं। तसंच समलैंगिक पुरुषासोबत शारीरिक संबंध सहज प्रस्थापित व्हावे यासाठी मनीषनं बँक अधिकाऱ्याला इंजेक्शन दिलं। तसंच त्यानं स्वतःलाही हे इंजेक्शन लावून घेतलं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली। हे इंजेक्शन कसलं होतं त्याचा तपास सुरू आहे, पण या प्रकरणात आणखी पीडितांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही पोलिसांचं मत आहे। त्यामुळे फसवणूक झालेल्या समलैंगिक व्यक्तींनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावं आणि पोलिसांना मदत करावी असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय। आता ज्या ॲपद्वारे अकोल्याच्या बँक अधिकाऱ्याची फसवणूक झाली ते गे डेटिंग ॲप्स हा गुन्हेगारांचा सोशल अड्डाच झालाय। समलैंगिक पुरुषांची गे डेटिंग ॲपवरून फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही। मे महिन्यातही असंच एक प्रकरण घडलं होतं। संभाजीनगरमधल्या उच्च शिक्षण घेत असलेल्या 3 तरुणांनी 9 महिन्यात 12पेक्षा जास्त समलैंगिक पुरुषांची अशाच प्रकारे फसवणूक केली होती। गे डेटिंग ॲपवर या मुलांनी त्यांची फेक अकाउंट्स बनवली होती। त्यातून ते समलैंगिक पुरुषांशी बोलून त्यांना भेटण्यासाठी बोलवायचे। भेटी दरम्यान या समलैंगिक पुरुषांवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ शूट करायचे आणि त्याचाच वापर करून पुन्हा या मुलांना धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे। मार्च महिन्यात पुण्यातून अशीच एक बातमी समोर आली होती। एका समलैंगिक पुरुषाला त्याची डेट 89,000चं नुकसान करणारी ठरली। आणखी एका प्रकरणातला एक मुलगा पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता। याच दरम्यान आपण समलैंगिक असल्याची त्याला जाणीव झाली।
त्यानंतर तो डेटिंग ॲपवर पार्टनर एक्सप्लोर करायला लागला. त्यात त्याची एका व्यक्तीशी ओळख झाली. पण भेटीदरम्यान शहराच्या बाहेर मुळशी परिसरात या मुलावर डेटिंग ॲपवरच्या व्यक्तीसोबतच त्याच्या साथीदारांनीही अत्याचार केले. त्याच्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे काढून घेतले. आई आजारी आहे असं कारण सांगून त्या मुलाला मित्राकडूनही पैसे मागून घ्यायला सांगितलं. या सगळ्याचा जितका मानसिक त्रास या मुलाला झाला त्याहून जास्त त्याचं मानसिक खच्चीकरण झालं. त्यातून नैराश्य आलं आणि या मुलानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवानं घरच्यांच्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला. अशी एक दोन नाही, अनेक उदाहरणं देता येतील. याबाबत LGBTQ कम्युनिटीच्या कार्यकर्त्यांनीही आपलं मत व्यक्त केलंय. आज आपला समाज पुढारलेला आहे. असं कितीही म्हटलं तरी समलैंगिक पुरुषांवर अत्याचार झाला या गोष्टीची चेष्टाच केली जाते. समलैंगिक पुरुषांवर अत्याचार होणं, डेटिंग ॲपवर त्यांची फसवणूक होणं अशा अनेक घटना सातत्याने घडतात. मात्र पोलिसांचा प्रतिसाद कसा मिळेल, ओळख समोर आली तर काय होईल या भीतीमुळे अनेक जण तक्रार करायला पुढे येत नाही असं LGBTQ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसंच समलैंगिक पुरुषांच्या फसवणुकीचेही अनेक प्रकार आहेत. कधी त्यांच्यावर अत्याचार केले जातात, कधी आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हिडिओ धमकीसाठी वापरले जातात, कधी महापुरुषांना किंवा मोठ्या व्यक्तीला शिवीगाळ करायला सांगून त्यांचा व्हिडिओ काढून घेतला जातो आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याच्या भीतीनं समलैंगिक पुरुषांकडून पैसे वसूल केले जातात. यावरून गे डेटिंग ॲपचा गैरवापर हा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो याचा अंदाज लावता येईल. त्यातच अकोल्याची घटना ज्यात इंजेक्शन्स वापरली गेली, एकदा पैसे वसूल झाल्यानंतर पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यात आले. आपल्या पार्टनरसाठी समलैंगिक पुरुष या गे डेटिंग ॲपचा वापर करतात आणि त्यामुळं त्यांना आयुष्यभराची किंमत मोजावी लागते. त्यामुळे गे डेटिंग ॲप हे मैत्रीचं माध्यम नसून एक सापळा बनत असल्याचं आता बोललं जात आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.